मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत मध्य प्रदेशातल्या जागतिक महत्त्व असणाऱ्या ऐतिहासिक आणि सुंदर वास्तूला भेट द्यायला. अर्थातच सांची येथे असणारे अनोखे स्तूप पाहायला. शिवाय येथे असणारे एक छान वस्तुसंग्रहालय सुद्धा आपण पाहणार आहोत. मराठी गेम टीव्ही. हाच आहे तो मेन स्तूप जो दिसतो आपल्याला रोडच्या नोटेवरती आणि आम्ही त्याच्यावरती आलो. येथे आढळणारी अद्भुत वास्तुकला आणि समृद्ध इतिहास अनुभवून पाहूया. चला तर पाहूया सांचीचे महान स्तूप. हे ठिकाण मध्य प्रदेश राज्यातील सांची येथे आहे. इथे यायचे असल्यास सांची हे रेल्वे स्टेशन जवळच आहे. शिवाय भोपाळ हे मध्य प्रदेशची राजधानी असणारे शहर इथून थोड्याच अंतरावर आहे. इथून सुद्धा आपण येऊ शकतो. आणि आता आपण आलो आहोत सांचीमध्ये. आणि सांचीमध्ये एक म्युझियम आहे. ते म्युझियम आपण पाहायला आलो आहोत. आणि हे सर्वजण आपल्यासोबत आहेत. खास बसलं इथं धनंजय आहे आपल्यासोबत, धनश्री आहे आणि हा आहे नितीन. यस. तर बघूया आपण या म्युझियममध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. लेट्स गो. सर जॉन मार्शल यांचं हे स्मारक आहे, स्मृतीस्थळ आहे. इतिहासामध्ये, भारतीय इतिहासामध्ये सर जॉन मार्शल यांनी खूप मोठे योगदान दिले. हे आहे भारतीय पुरातत्व विभागाचं पुरातत्व वस्तू संग्रहालय. इथे सांची येथे उत्खनन केल्यानंतर ज्या वस्तू सापडल्या होत्या त्या वस्तूंचं एक छानसं वस्तू संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे. काय कुठे चाललात तुम्ही? दिल्लीला. तुम्ही बघू शकता G20चं या वर्षीचं आमंत्रण हे भारताला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं सर्व पर्यटन स्थळांना असं सजवण्यात आलेलं आहे. इथून 800 मीटरवरती चालत जायचं आहे. गाडी पण जाऊ शकते, तुम्ही पाहू शकता. To Sanchi. खाली सांची रेल्वे स्टेशन आहे, जे की 1 तासाच्या अंतरावरती आहे भोपाळपासून. रेल्वेने पण तुम्ही इथे येऊ शकता. आणि हे
इथल्या रचना खूपच उल्लेखनीय आहेत. हे देशातील सर्वात जुन्या बौद्ध स्मारकांपैकी एक आहे आणि त्या ठिकाणी असलेला स्तूप सर्वात मोठा आहे. इथला मुख्य स्तूप म्हणजे स्तूप क्रमांक 1. हा मूळतः मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बांधला होता आणि त्यात बुद्धांच्या अस्थी असल्याचे मानले जाते. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात इथल्या काही वास्तूंचे नुकसान झाले. नंतर त्याची दुरुस्ती आणि विस्तार करण्यात आला. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात याला अंतिम स्वरूप आले. 12व्या शतकानंतर सांची दुर्लक्षित झाली आणि तेथील स्मारकांची दुरवस्था झाली. मध्ये ब्रिटिश जनरल हेनरी टेलर यांनी येथील वास्तूंचे उत्खनन केले. 1881 मध्ये जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आणि 1919 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन महासंचालक जॉन हुबर्ट मार्शल यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण झाले. कसा अनुभव आहे? काय बघताय तुम्ही? कसं बघताय? काय एन्जॉय करताय? टीम ब्लॉगर मराठी गेम टीव्ही. हाच आहे तो मेन स्तूप जो दिसतो आपल्याला 200च्या नोटेवरती आणि आम्ही त्याच्यावरती आलो तिथं पायऱ्या चढून. हे खूप छान आहे बांधकाम, दगडी बांधकाम म्हणजे आहे त्या शेपमध्ये आणि साईडला व्ह्यूज वगैरे एकदम छान. खूप मोठं आहे ठिकाण हे, पाहायला 4-5 तास तरी दिले तर चांगलंच आहे.
मुख्य स्तूप आणि सांचीच्या इतर बौद्ध स्मारकांना एकत्रितपणे 1989 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हा होता सांची स्तूप आणि यावरती आम्ही पूर्णपणे ठिकाणं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स करून. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती अजून आपण नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा, कारण अजून यापुढे भन्नाट व्हिडिओज येणार आहेत.